हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. चातुर्वर्ण्य आणि गीता रहस्य. प्रास्ताविक. हरि ओम. केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर दीपकराव टिळक, टिळक परिवार, केसरी परिवार आणि श्रोतेजन यांना विनम्र अभिवादन. आपण सहलीला गेलो की एक खेळ खेळतो. सर्वजण गोलाकार बसतात. एक जण आपल्या शेजारी बसलेल्याच्या कानात एक वाक्य सांगतो. तो त्याच्या पलीकडे बसलेल्याच्या कानात ते वाक्य सांगतो. तो त्याच्या पलीकडे बसलेल्याच्या कानात ते वाक्य सांगतो. अशा प्रकारे त्या वर्तुळातील एकमेकांना ते वाक्य सांगून मूळ सुरुवात केलेल्याच्या अलीकडे बसलेल्यांच्या पर्यंत जेव्हा ते वाक्य पोहोचते तेव्हा ते वाक्य काहीतरी निराळेच झालेले असते. त्याचा अर्थही बदललेला असतो. काही वेळा मूळ अर्थाच्या विपरीत अर्थ झालेला असतो. 10-12 मिनिटात 15-20 जणांमध्ये मोठा विनोद निर्माण होतो. अशाच प्रकारे मूळ तत्व एक असते, परंतु पिढ्यानपिढ्या ते तत्व वापरून वापरून त्यात बदल होत होत अनेक वर्षांनी त्या मूळ तत्वाचा पूर्ण विसर होतो. त्या मूळ तत्वाची भ्रष्ट नक्कल शिल्लक राहते आणि ती आचरणात आणली जात असते. हे फक्त तत्वांच्या बाबतीत घडते असे नाही, तर अनेक गोष्टींबाबतीत हे असे होत असते. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या सौभद्र नाटकातील कृष्णाच्या मुखी असलेल्या कोण तुझ सम सांग मज गुरुराया या पदाची मूळ माहिती चित्रपट अमुक, गायिका अमुक अशी करून दिली जाते. 150 वर्षात अण्णासाहेब किर्लोस्कर विसरले गेले. पूर्वापार चालत आलेला योग गीतेच्या माध्यमातून अर्जुनाच्या निमित्ताने पुन्हा सांगण्याची वेळ का आली, यासंबंधी भगवंत श्री अर्जुनाला सांगतात की श्री भगवान उवाच इमं विवस्ते योगं प्रोक्तवानम अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुहा इक्ष्वाकवे अब्रवीत. त्याला जोडूनच एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षय विदुहा सकालेन इह महता योगा नष्टहा परंतप. भावार्थ. श्री भगवान म्हणाले, हा अविनाशी योग मी विवस्वानाला सांगितला होता. विवस्वानाने तो मनुला म्हणजे मानवाला सांगितला आणि मानवाने इक्ष्वाकुला म्हणजे पुढील वंशजांना सांगितला. परंतपा अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला होता, परंतु फार दीर्घ कालावधी लोटल्यामुळे तो योग नष्ट होत गेला. चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दलही असेच झाले आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था जन्मावर आधारित नसून कर्मावर आधारित आहे हे पूर्णपणे विसरले गेले आहे. भगवंत श्रींनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा मूलभूत गाभा सांगितला आहे. गीता रहस्य या ग्रंथामध्ये कर्मयोग हे गीतेचे रहस्य लोकमान्य टिळकांनी प्रतिपादिले आहे. हे सर्व श्रुत आहे. त्यामध्ये त्यांनी चातुर्वर्ण्य व्यवस्थेबद्दल त्यांचे मत स्पष्टपणे मांडले आहे. गीता रहस्यमध्ये लोकमान्य लिहितात, समाजाचे सर्व व्यवहार सुरळीत चालावे व कोणा एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा मंडळींवरच सर्व भार न पडता समाजाचे सर्व बाजूनी संरक्षण आणि पोषण व्हावे, यासाठी श्रमविभागरूप चातुर्वर्ण्य व्यवस्था पूर्वींच्या ऋषींनी घालून दिली होती. पुढे यातील पुरुष केवळ जातीमात्रोपजीवी म्हणजे खरी स्वकर्मे विसरून नुसते नामधारी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा क्षुद्र झाले. ही गोष्ट सध्या बाजूला ठेवू. आपणही सध्याची समाजव्यवस्था बाजूला ठेवून गीतेला अभिप्रेत चातुर्वर्ण व्यवस्थेचे मूळ तत्व पाहण्याचा आज येथे प्रयत्न करूया.
मूळ विषय काळाच्या ओघात भ्रष्ट होतो, यास्तव अशा चर्चा ही काळाची गरज असते. गीता रहस्य जयंती साजरी करण्याचे हे 48वे वर्ष आहे. केसरीने असे कितीतरी उपक्रम सुरू ठेवले आहेत. हे असे उपक्रम समाजोपयोगी आहेत, स्तुत्य आहेत. या अनुषंगाने आज मी आपल्यासमोर यथाशक्ती यथामती बोलणार आहे. मी बालक आहे, आपण थोर आहात, आपण मला सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती. गुणकर्मावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था. भगवंत श्रींनी गीता सांगितली त्याला जवळजवळ 7,500 वर्षाहून अधिक कालावधी झालेला आहे. या मधल्या काळात नद्यांमधून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. गीतेमध्ये भगवंत श्रींनी गुणकर्मावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था सांगितली आहे. अध्याय 4 श्लोक 13. चातुर्वर्ण्यमया सृष्टम गुणकर्म विभागशः. भावार्थ, माझ्याद्वारे गुणकर्मानुसार चातुर्वर्ण्य व्यवस्था केली गेली आहे. सुरुवातीला ही व्यवस्था भगवंत श्रींना अपेक्षित अशाच पद्धतीने अस्तित्वात होती. परंतु अलीकडे कलियुगात ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने वापरली गेली. सोयीस्करपणे गुणकर्म बाजूला करून ठेवण्यात आले. दुर्दैवाने चातुर्वर्ण्य व्यवस्था गुणकर्माऐवजी जन्मावर वंशपरंपरेप्रमाणे वापरली गेली. गुणांचा आणि त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या कर्माचा विचार न करता ज्या वंशात जन्म होतो त्यावर 4 वर्णांची विभागणी करून चातुर्वर्ण्य व्यवस्था राबविली गेली. गुणकर्मानुसार जीवितकार्य ठरण्याऐवजी दुर्दैवाने त्याच्या बरोबर विरुद्ध जन्मावरून कर्म ठरू लागले. परदेशातही हीच पद्धत आहे. आजही सर्व जगात गुणकर्मावर आधारित समाजव्यवस्थाच रूढ आहे. तिला आपल्या भारतातील व्यवस्थेसारखी नावे दिलेली नाहीत इतकेच. गीता रहस्यमध्ये लोकमान्य लिहितात, चातुर्वर्ण व्यवस्थेखेरीज भरभराटीस आलेले पुष्कळ समाज पाश्चिमात्य खंडात आहेत. पण चातुर्वर्ण्य व्यवस्था नसली तरी 4 वर्णांचे समधर्म ज्ञातिरूपाने नाही तर गुणविभाग रूप अन्य व्यवस्थेने त्या देशातल्या समाजात जागृत असतात, हे आपण विसरता कामा नये. मी स्वतः आफ्रिकेत लायबेरिया या देशाची राजधानी मनरोव्हिया येथे 6 वर्ष वास्तव्याला होतो. मनरोव्हिया फ्री पोर्ट असल्यामुळे असेल कदाचित, परंतु तेथे जगातील लहान मोठ्या अशा बहुतेक सर्व देशातील लोक राहत असत. त्यावेळी माझ्या नोकरीनिमित्त अनेक देशातील लोकांशी माझा संबंध आला. याच कालखंडात मला अनेक वेळा युरोपीय देशांना भेट द्यायची संधी मिळाली. या लोकांच्या जीवनपद्धतीवरून मला त्यांच्यातील हीच पद्धत आहे असे आढळून आले. त्यांनी या कार्यपद्धतीला नावे दिलेली नाहीत आणि त्याप्रमाणे वेगळे पंथ स्थापन केलेले नाहीत, परंतु पद्धत हीच आहे. माझ्या कचेरीत साफसफाई करणाऱ्याचा एक भाऊ सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होता. एक लष्करात होता. बहीण एका दुकानात काम करत होती आणि एक गावाला शेती करत होता. हे सर्वजण शहरात मनरोव्हियाला एकत्र एकाच घरात राहत होते. त्याला मी म्हटले की तू येथे हे काम का करत आहेस? त्यावर तो म्हणाला की काय करणार साहेब, मी त्यांच्यासारखा शिकलो नाही. सर्वजण गुणकर्मावर आधारित काम करत होते, एकत्र राहत होते. यामागील आध्यात्मिक कारण. हीच पद्धत भारतासह सर्व जगात आपोआप कार्यान्वित आहे याचे आध्यात्मिक कारण आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्था भगवंत श्रींनी सांगितली याचा अर्थ ती व्यवस्था आत्मप्रेरणेने अस्तित्वात आली आहे. त्यामुळे ती स्वयंभू आहे. त्यावर मानवाचे नियंत्रण नाही आणि असूही शकत नाही. विश्वात ग्रहगोल तारे एकमेकांना आकर्षित करून त्याचबरोबर एकमेकांना विकर्षित करून एका ठराविक अंतरावरून एकमेकांसभोवती कसे आणि का फिरत आहेत? सजीवांच्या देहाची रचना कोणी केली? स्त्रीला जननशक्ती कोणी दिली? या आणि अशा गोष्टी आत्मप्रेरणेने होत असतात, त्या स्वयंभू असतात. याचप्रमाणे गुणकर्मावर आधारित चातुर्वर्ण्य व्यवस्था ही स्वयंभू आहे.
त्यामुळे आजही तीच व्यवस्था भारतासह संपूर्ण जगात अस्तित्वात आहे, वापरली जात आहे, वापरली जाणार आहे. तिला पर्याय नाही. ही व्यवस्था गुणकर्माने बांधील आहे. गुणकर्म हे आत्मप्रेरणेने बांधील आहेत. यामुळे ही व्यवस्था स्वयंभू आहे. या आत्मव्यवस्थेत दोष नसून त्याच्या प्रकृतीजन्य अंमलबजावणीत दोष आहे. मूळ व्यवस्था स्वयंभू असल्यामुळे त्यात मानवाच्या चुकीच्या अंमलबजावणीमुळे जरी दोष निर्माण झाला तरी काळाच्या ओघात हा दोष हळूहळू दूर होऊ लागतो आणि मूळ व्यवस्था पुन्हा अस्तित्वात येऊ लागते. गुणकर्माने ही चातुर्वर्ण्य व्यवस्था आपोआप कार्यान्वित का आणि कशी होते तेच येथे समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. हरिओम.